नमस्कार. आज आपण गजरा ठुशी बनवणार आहोत. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पट्टी ठुशी कशी बनवायची ते बघितलं आणि पट्टी ठुशीच्या या बेसपासूनच आपण गजरा ठुशी तयार करणार आहोत. तर इथं सुईमध्ये आपण नायलॉनचा दोरा ओवून घेतलेला आहे आणि तो 3 फूट इतका आहे. तर तो सिंगल न घेता आपल्याला डबल करून घ्यायचा आहे आणि नंतर गोंड्याच्या एका बाजूला अशा पद्धतीने अटॅच करून घ्यायचा आहे. तर इथं आपण दोरा अटॅच करून घेतलेला आहे. त्यानंतर सुई ह्या पट्टीच्या सुरुवातीचा जो 1 नंबरचा मणी आहे त्याच्यामध्ये सुई ओवून घ्यायची आहे. अशा पद्धतीने त्यानंतर आपल्याला इथं 2 mmचेच टोटल 3 मणी ओवून घ्यायचे आहेत. तर इथं सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला 3 मणी ओवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर ज्या मण्यामधून आपण दोरा काढलेला होता त्याच्यामधूनच दुसऱ्या वेळेला सुद्धा सुई अशा प्रकारे आपल्याला पास करून घ्यायची आहे आणि दोरा हळूच ओढायचा आहे कारण आपण जास्त लांबीचा दोरा इथं घेतलेला आहे. तर बघा, पहिल्या मण्याच्या खाली अशा प्रकारचा त्रिकोण तयार होतो. आता इथं पहिल्या मण्यामध्ये आपण 3 मणी ओवून घेतले होते. तशाच पद्धतीने त्याच्या पुढचा जो मणी आहे त्याच्यामध्ये आपल्याला सुई ओवून घ्यायची आहे. म्हणजेच पट्टीमधला 2 नंबरचा मणी खालच्या बाजूचा अशा पद्धतीने. आणि इथं आपल्याला फक्त 2च मणी ओवून घ्यायचे आहेत. लक्षात ठेवा, इथं पहिल्यांदा आपल्याला 3 मणी ओवायचे आहेत आणि त्यानंतर मागच्या चौकोनातला जो उभा मणी आहे त्याच्यामध्ये एकदा सुई आपल्याला वर काढायची आहे. तर इथं बघा, पाठीमागचा जो चौकोन आहे त्याच्यामधला जो उभा मणी आहे अशा पद्धतीने त्याच्यामधून सुई वरच्या बाजूला काढायची आणि त्यानंतर ज्या मण्यामधून आपण सुई आडव्या मण्यामधून बाहेर काढलेली त्याच्यामधून डबल आणि त्याच्या पुढच्या मण्यामधून अशा प्रकारे टोटल 3 मण्यांमधून ही सुई आपल्याला पास करून घ्यायची आहे. म्हणजे अगदी घट्ट अशी पट्टी तयार होते. तर इथं तुम्ही बघू शकता, वरच्या पट्टीच्या खाली सेम दुसरी पट्टी आपण तयार करून घेत आहोत त्यालाच अटॅच करून. तर सुरुवातीला आपण 3 मणी ओवून घेणार आहोत आणि त्यानंतर प्रत्येक वेळी फक्त 2 मणी आपल्याला ओवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर पाठीमागच्या चौकोनातला जो उभा मणी आहे त्याच्यामध्ये सुई ओवून घ्यायची आणि त्यानंतर पट्टीतला जो त्याच्यावरचा मणी आहे आणि त्याच्या पुढचा जो मणी आहे त्या 2 मण्यांमधून सुद्धा सुई अशा पद्धतीने पुढे ओवून घ्यायची आहे. आणि प्रत्येक वेळी आपल्याला सैल न ठेवता दोरा जो आहे तो टाईट असा ओढून घ्यायचा आहे आणि जास्त सुद्धा ओढायचा नाही कारण दोरा जो आहे तो तुटू शकतो. आणि आपण दोरा इथं एकच सुई असल्यामुळे जास्त घेतलेला आहे एकदम. तर आपल्याला प्रत्येक वेळी सुई बाहेर काढताना अगदी सावकाश, गाठ न पडू देता दोरा ओढून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने सेम जी आहे ती शेवटच्या मण्यापर्यंत पट्टीच्या आपल्याला ठुशी जी आहे ती ओवून घ्यायची आहे. आता इथं बघा, दोरा जो आहे तो कमी पडलेला आहे आणि जर दोरामध्येच कमी पडला तर अशा पद्धतीने एक ट्रिक वापरायची आहे. तर ज्या साईडने आपण ठुशी ओवत होतो अगोदर ती साईड बदलून दुसऱ्या बाजूच्या साईडने आपल्याला ठुशी ओवायला घ्यायची आहे. दुसरा दोरा सुईमध्ये घेऊन
अशा पद्धतीने दुसऱ्या बाजूला सुद्धा सुई जी आहे ती गोंड्याच्या एका बाजूला अटॅच करायची दुसऱ्या, आणि सुरुवात करताना नेहमी जे आहे ते आपल्याला 3 मणी ओवून घ्यायचे आहेत. तर जसं आपण त्या बाजूला केलं होतं सेम तसंच करून पहिल्या मण्यामधून सुई ओवून घेऊन नंतर 3 मणी ओवून घेतले आणि त्याच मण्यामधून डबल सुई जी आहे ती ओवून घ्यायची आहे. आणि नंतर पुढे जे सेम आपण प्रोसेस केली होती 2 मणी ओवून नंतर उभ्या मण्यामधून एकदा आणि त्याच्यावरच्या 2 मण्यांमधून एकदा अशी जी आहे ती सुई ओवून घ्यायची आहे. आणि जिथं आपला दोरा संपलेला होता तो दोरा आणि आपल्या सुईतील दोरा जो आहे तो गाठ मारून घ्यायचा आहे. अगदी 1 ते 2 गाठी घ्यायच्या आहेत इथं न दिसतील अशा. आणि नंतर त्या गाठी सिक्युअर करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा एक ग्लू वापरायचा आहे आपल्याला तिथं आणि ते चिकटवून घ्यायचं आहे. तर स्ट्रॉंग ग्लू इथं वापरायचा आहे आपल्याला. इथं माझ्याकडे स्टिक फास्ट हा ग्लू होता त्यामुळे मी वापरला. जर तुमच्याकडे B700 असेल तर तो सुद्धा तुम्ही वापरू शकता. आणि 1 ते 2 सेकंद थांबले की लगेच हा जो ग्लू आहे तो व्यवस्थित बसतो. आता अशा पद्धतीने आपण पट्टी तयार करून घेतलेली आहे. त्यानंतर त्याच पट्टीपासून गजरा ठुशी बनवण्यासाठी आपण आता इथं 2 सुया ओवून घेणार आहोत आणि प्रत्येक सुईमध्ये 2 ते 2.5 फूट इतका दोरा जो आहे तो आपल्याला डबल ओवून घ्यायचा आहे. दोरा सिंगल घ्यायचा नाही, कारण सिंगल दोरा घेतला तर तो तुटू शकतो, त्यामुळे आपल्याला डबलच दोरा घ्यायचा आहे इथं. आणि दोन्ही सुया ज्या आहेत त्या गोंड्याच्या कोणत्याही एका बाजूला जॉईंट करून घ्यायच्या आहेत किंवा गाठी मारून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने. आणि शेवटी तिथं सुद्धा आपल्याला त्या गाठींना ग्लू लावून घ्यायचा आहे, त्यामुळं त्या अजून व्यवस्थित बसतात किंवा त्या गाठी ज्या आहेत त्या नंतर सुटत नाहीत. तर आता इथं जी आपण पट्टी तयार केलेली आहे तर ती आपल्याला बंद करून घ्यायची आहे. त्यासाठी आपण 2 सुया गोंड्याच्या लूपमध्ये अटॅच करून घ्यायच्या आहेत. आणि त्यानंतर एक सुई जी आहे ती पट्टीच्या उजव्या साईडच्या एका मण्यामधून म्हणजे सुरुवातीच्या पहिल्या मण्यामधून आणि दुसरी सुई जी आहे ती डाव्या साईडच्या पट्टीच्या डाव्या साईडच्या पहिल्या मण्यामधून जी आहे ती ओवून घ्यायची आहे. तर बघा दोन्ही बाजूला 2 सुया ओवून घेतलेल्या आहेत सुरुवातीच्या पहिल्या मण्यांमधून. त्यानंतर आपल्याला कोणत्याही सुईमध्ये एकच मणी फक्त ओवून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या सुईने त्या मण्याला क्रॉस असं ओवून घ्यायचं आहे, जसं आपण पट्टी ठुशीमध्ये केलं. तर इथं बघा दुसऱ्या सुईने क्रॉस करून घेतला आहे त्या मण्याला आणि अशा पद्धतीने हळू सावकाश दोरा जो आहे तो आपल्याला ओढून घ्यायचा आहे. आणि दोन्ही बाजूनी दोरा ओढून घ्यायचा आहे व्यवस्थित, पाठीमागे सोडायचा नाही सैल, त्यामुळे आपली ठुशी व्यवस्थित दिसते. आता इथं पहिला मणी आहे आणि मण्यांची साईज कमी आहे, त्यामुळं लगेचच एवढं लक्षात येणार नाही. जेव्हा 4-5 मणी क्रॉस होतील तेव्हा डिझाईन जी आहे ती तयार झालेली लगेचच तुमच्या लक्षात येईल. तर आपल्याला अशाच पद्धतीने एक एक करून सर्व मणी जे आहेत ते क्रॉस करून घ्यायचे आहेत, म्हणजेच ठुशी जी आहे ती बंद करून घ्यायची आहे. तर इथं 2 mm मणी आपण वापरले आहेत, त्यामुळे अगदी नाजूक अशी ठुशी जी आहे ती तयार होते. तुम्ही त्या ठिकाणी जर तुम्हाला जास्त ब्रॉड अशी ठुशी बनवायची असेल तर 3 mm सुद्धा मणी जे आहेत ते सोनेरी मणी वापरू शकता. त्यानंतर अशाच प्रकारचे आपण पुढच्या ठुशांचे सुद्धा डिझाईन जे आहेत ते कसे बनवायचे ते बघणार आहोत. तर जी आपण पट्टी ठुशी बनवली होती ती जी आहे ती बेसची डिझाईन असं आपण म्हणू शकतो, कारण त्यानंतरची जर पट्टी ठुशी आपण बनवली तर त्यापासून नंतर आपण कोणत्याही प्रकारची डिझाईन जी आहे ती ठुशीमध्ये बनवू शकतो. आणि एकदा जर पट्टी ठुशी तुम्ही बनवायला शिकलात तर तुम्हाला
अगदी सोपी वाटेल ठुशी जी आहे ती विणायला. आणि घरच्या घरी आपण आपल्याला जी हवी ती डिझाईन जी आहे ती बनवू शकतो. आणि जर याचं मटेरियल जे आहे ते तुम्हाला ऑफलाईन मिळत नसेल तर ऑनलाईनसुद्धा मिळतं. आणि यासाठी फक्त आपल्याला गोल्डन मनी जे आहेत ते लागतात वेगवेगळ्या प्रकारचे. आणि जर पेंडंट किंवा कोल्हापुरी ठुशीचे साजचे जे पेंडंट आहेत ते सुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता. तर अशाच प्रकारे सेम आपल्याला प्रत्येक वेळेस पट्टीच्या उजव्या साईडच्या एका मण्यामधून आणि त्याच्या समोरच्या पट्टीच्या डाव्या साईडच्या मण्यामधून दोन्ही सुया ओवून घ्यायच्या आहेत. आणि त्यानंतर कोणत्याही सुईमध्ये एक मणी ओवून घ्यायचा आणि तो मणी दुसऱ्या साईडच्या सुईने जो आहे तो क्रॉस करून घ्यायचा आहे. आणि प्रत्येक वेळी सुई जी आहे ते आपल्याला दोरा जो आहे तो व्यवस्थित सावकाश ओढायचा आहे, म्हणजे गाठ कुठेही बसू द्यायची नाही. तर सेम अशाच पद्धतीने मी सर्व जी ठुशी जी आहे ती बंद करून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते. कारण प्रोसेस तर सेमच आहे आणि सर्व जर बनवायचं म्हणलं तर व्हिडिओ खूपच मोठा होऊन जातो. आणि जर तुमच्या एखादी गोष्ट लक्षात आली नसेल तर ती जी व्हिडिओची तेवढी जी क्लिप आहे ती तुम्ही रिवाईज करून बघू शकता. तर बघा अशाच पद्धतीने ठुशी मी शेवटपर्यंत बंद करत आणलेली आहे. आणि जर तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ किंवा अशा प्रकारच्या नवीन नवीन गोष्टी शिकायला आवडत असतील आणि स्वतः बनवायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच ज्या आपल्या मैत्रिणी आहेत किंवा जी फॅमिली आणि फ्रेंड्स आहेत त्यांच्यासोबतसुद्धा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका, की जेणेकरून ते सुद्धा घरच्या घरी अशा प्रकारचे वेगवेगळे ज्वेलरीचे जे प्रकार आहेत ते बनवायला शिकू शकतो. आणि पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब बटनच्या शेजारचं घंटीचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर लगेचच तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळतं. तर बघा आपली ठुशी जी आहे ती बंद करून झालेली आहे सर्व. अगदी शेवटचे जे 2 मणी आहेत पट्टीतले ते सुद्धा जॉईंट केलेले आहेत. आणि नंतर दोन्ही सुयांची मिळून आपल्याला 2 ते 3 गाठी अशा प्रकारच्या गोंड्याच्या तिथं देऊन घ्यायच्या आहेत लूपमध्ये व्यवस्थित. आणि नंतर त्याला आपण लाईटरने किंवा असं पॅक करू शकतो, किंवा जे ग्लू आहे आपल्याकडचा तर तो ग्लू लावून सिक्युअर करून घ्यायचा आहे. आणि दोरा जो आहे तो कट करून घ्यायचा आहे, कारण नायलॉनच्या दोऱ्याच्या गाठी ज्या व्यवस्थित बसत नाहीत त्यानंतर लूज व्हायला लागतात. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच यानंतर जे तुम्हाला वेगळे जे ट्युटोरियल हवे असतील काही तर ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. आणि व्हिडिओमध्ये सांगितलेली जर एखादी गोष्ट तुम्हाला कळली नसेल किंवा साहित्याबद्दल एखादी गोष्ट जर समजली नसेल तर ती सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. त्यानंतर अशा पद्धतीने दोन्ही बाजूला जे आहे ते मी ग्लू लावून घेत आहे आणि गाठी सिक्युअर करून घेत आहे, कारण नायलॉनच्या दोऱ्याच्या ज्या गाठी आहेत त्या नंतर लूज पडायला लागतात किंवा त्या सुटूसुद्धा शकतात. तर त्यामुळे अशा प्रकारे कंपल्सरी आपल्याला ग्लू लावून घ्यायचा आहे. आणि साधी सोपी अशी गजरा ठुशी आपली तयार झालेली आहे. चला तर मग भेटूया अशाच एका ठुशीच्या नवीन डिझाईनमध्ये आणि पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.